केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संसदेत निवेदन देणार। विद्यार्थी आंदोलनावर आजच चर्चा सुरू करा। शहांचं विरोधकांना आव्हान। चर्चा करायची की गोंधळ घालायचा हे विरोधकांनी ठरवावं, शहांचं विधान। शहांची संसदेत येण्याची हिंमत नाही, राहुल गांधींची टीका। गोळीबाराचे आणि लाठीचार्जचे आदेश कुणी दिले? अमित शहा 20 दिवस कुठे गायब होते? राहुल गांधींचा सवाल। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी। कालच्या सुनावणीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रावरच प्रश्नचिन्ह। महाराष्ट्रात 5 वर्षात 36,211 खासगी कंपन्या बंद। खासदार राजाभाऊ वाजे यांनी विचारलेल्या प्रश्नाला सरकारचं लेखी उत्तर। मुंबई शहरातील सर्वाधिक 12,000 कंपन्या पडल्या बंद। भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर सरकार मेहरबान। अभिमन्यू पवार यांच्या कारखान्याला 18 कोटींचं कर्ज। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्ज देण्याचा निर्णय। राजकीय वातावरण तापण्याची शक्यता। मागील 3 वर्षात राज्यात ओबीसी प्रवर्गातील 22,20,000 जात प्रमाणपत्र महसूल विभागाकडून वितरित। कुणबी मराठा कुणबी समाजाची प्रमाणपत्र वितरित। मराठी येत नसल्यास आता चालकाचं लायसन्स रद्द होणार। राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी येणं अनिवार्य। 1 महिन्यात मराठी न शिकल्यास 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द होणार। घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळल्याची घटना। गौसिया चाळ परिसरात डोंगराचा भाग कोसळला। दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू तर काही जण अडकल्याची माहिती। बचाव कार्य सुरू। सोलापूरच्या बबलाद इथल्या कन्नड जिल्हा परिषद शाळेच्या स्लॅबचा काही भाग कोसळला। एका शिक्षकासह 7-8 विद्यार्थी जखमी। दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या स्पाइस जेटच्या विमानामध्ये बिघाड। विमानाचं तापमान अचानक वाढल्यामुळे प्रवाशांना त्रास। श्वास घ्यायला त्रास होत असतानाही विमान उडवण्याची घाई। प्रवाशाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला। नाशिकमधील खड्डे आणि कुंभमेळ्याच्या संथगतीच्या कामांची मुख्यमंत्री घेणार झाडाझडती। या पार्श्वभूमीवर खड्डे बुजवण्यासाठी प्रशासनाची धावपळ। 14 ऑगस्टच्या बैठकीत अधिकाऱ्यांचा हिशोब होणार। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी गोहिरेवाडीतील रस्त्यांविरोधात अनोखं आंदोलन। पाण्याच्या बाटलीचा माईक करून खराब रस्त्यांचा मांडला प्रश्न। रस्त्यांच्या दुरवस्थेचा विद्यार्थ्यांकडून अनोख्या पद्धतीने निषेध। काँग्रेस खासदार राहुल गांधी लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर। महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची घेणार बैठक। महाराष्ट्रात काँग्रेसची भूमिका अधिक बळकट करण्यासाठी राहुल गांधींचा महाराष्ट्र दौरा। टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांचा राजीनामा। 18 ऑगस्टला होणाऱ्या टाटा सन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी निर्णय। चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर बोर्डात एकमत न झाल्यानं निर्णय।